श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विशाल ओपन स्टेडियम समोरील मैदानावर दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले आहे। भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो। तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय तात्विक व प्रात्यक्षिक देऊन विद्यार्थ्यांचे करिअर घडवित आहेत व त्यांच्या करिअरला योग्य दिशा देत आहेत। 2015 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगात पूर्ण उत्साहाने साजरा केला जातो। जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती द्वारा संचालित योग व निसर्गोपचार केंद्राद्वारे योग वर्ग सकाळ संध्याकाळ निरंतर सुरू आहे। तसेच मंडळात योग अभ्यासक्रम नियमित सुरू आहे, ज्यामध्ये सकाळी 6:30 ते 8 व सायंकाळी 6 ते 7 दरम्यान निशुल्क योगासन वर्ग सुरू आहेत। 21 जून 2019 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याकरिता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विशाल ओपन स्टेडियम समोरील मैदानावर योग दिवसाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल, ज्यामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अधिकारी, शिक्षकवृंद व कर्मचारी व संस्था संचालित शाळा आणि कॉलेजेसचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने भाग घेतात। तसेच नेहरू युवा केंद्र अमरावती, पतंजली योग समिती, JCI समिती भाग घेतील। विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, महानगरपालिका आयुक्त कार्यालय, जॉइंट डायरेक्टर, त्यांच्या कार्यालयीन सहकारी, फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर, राष्ट्रीय सेवेचे विद्यार्थी व कर्मचारी वृंद यांचा सहभाग राहील। संस्थेद्वारा आवाहन करण्यात येते की या योग दिवसाचा सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत युवक युवती, महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिवसाचा लाभ घ्यावा। योग दिवसाचा संदेश हाच आहे की हा जवळ युनोमध्ये हा ठराव पास झाला 2014 साली आणि आज आपल्या जवळपास 180-90 देशांमध्ये योग दिवस हा साजरा केला जातो। याचं महत्त्व आता जगालाही पडलं। भारतात तर आहेच, आपला भारतीय संस्कृतीची देण आहे ती जगाला मिळालेली देण म्हणतो आणि हे जगालाही पटलं की याच्यामध्ये पहिल्यांदा जगामध्ये हा विशेषतः मनशांती करता योगाचा उपयोग होत होता म्हणा किंवा त्याचा प्रचार झाला, पण आता सर्व समावेश असा म्हणता येईल की ते एक जीवनाचं शास्त्र, जीवन चांगलं जगण्याचं शास्त्र आहे योग। एक आपला स्वास्थ्य कसं चांगलं ठेवावं, मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं, शारीरिक स्वास्थ्यही महत्त्वाचं, त्याच्याकरता योग आहे। म्हणून योगाचे अनेक विचार काही व्याख्या दिलेल्या आहे आणि पुरातन 5000 वर्षापासून झालेली ही विद्या आहे। त्याच्यामध्ये योग चित्तवृत्ती निरोधा अशी व्याख्या आहे। योग हे एक जीवनाचं साधन, गीतेमध्ये फार छान याचा उल्लेख आला आहे, कर्म कर्म करत राहा, तुम्हाला चांगलं फळ मिळेल किंवा तसं फळ कर्म कशेल असं योग समत्व योग उच्चते योग कर्म सुकौशलम अशा अनेक व्याख्या त्यामध्ये दिलेल्या आहेत। तसेच योग दिवसाचा लाभ घेणाऱ्यांनी येताना योग अभ्यासाकरिता मुले पुरुष ट्रॅक सूट, हॉप शर्ट, टी शर्ट तसेच मुली महिला पंजाबी ड्रेस, ट्रॅक सूट व स्वतःचे आसन, चटई, सतरंजी तसेच पाण्याची बॉटल सोबत आणावी असे आवाहन संस्थातर्फे करण्यात आले आहे। डॉक्टर के देवनाथ, प्रिंसिपल, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल। हम सभी को पता है इंटरनेशनल डे ऑफ योगा का उपलक्ष्य पर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के प्रांगण पर यहाँ पर विशाल आयोजन किया जा रहा है। इस दिवस पर करीब 5000 फॉलोअर्स एक्सपेक्टेड है। ये जो इस साल जो हो रहा है ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल द्वारा प्लस सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती महानगर पालिका, संत गर्गे बाबा अमरावती यूनिवर्सिटी अमरावती, नेहरू युवा केंद्र अमरावती, पतंजलि योग समिति अमरावती, ये सभी यूनिट्स के कॉलेजेस के विभागों के यहाँ पर होने वाला है। ये जो इफोर्ट्स लिया जा रहा है ये कंबाइन इफोर्ट्स है और ये कंबाइन इफोर्ट्स ये जो मैंने अभी नाम बताया है इनका रिप्रेजेंटेशन है। ये सभी जगह से सभी इंस्टीट्यूशन से पार्टिसिपेशन यहाँ पर होने वाला है। योगा आपल्या भारतात म्हणजे फार पूर्वी काळापासून आपण त्याचं महत्त्व जाणत आहे, पण गेल्या 5 वर्षापासून आपण त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। भारताच्या पंतप्रधानांनी त्याचं तसं आवाहन केलं आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून हा आपण आता साजरा करत आहे।
नेहरू युवा केंद्रातर्फे आम्ही ग्रामीण भागात वेगवेगळ्या गावात तालुक्यात योग शिबिरं आयोजित करत आहे. या अनुषंगाने त्याच्यासोबत योग संसद म्हणून आम्ही आयोजित करत आहे. आणि उद्याचा जो कार्यक्रम 21 जूनचा जो हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात होऊ घातला, एवढ्या मोठ्या संस्थेत ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे अशा संस्थेत नेहरू युवा केंद्र, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल, नंतर राष्ट्रीय सेवा योजना NSS, असे सगळे, पतंजली, यात सगळ्या सहभागी होत आहेत. आणि विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, काही NGOज सगळं आणि अमरावतीकर सगळे या उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील असं आम्ही सगळं आयोजक यांना त्यांना सर्वांना आवाहन करतो. उद्या सगळ्यांनी सकाळी 7 ते 8 या वेळात योगासाठी हजर राहावे असे मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती.